नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये पायीवारीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा केवळ आणि केवळ उत्सव नाही, तर ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि सामाजिक अभिसरणाबरोबरच राज्याचं अर्थकारण सुद्धा या एका गोष्टीशी बऱ्यापैकी निगडित आहे। हा विषय वरकरणी पाहता केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या सामाजिक, भौगोलिक, आर्थिक बाबींशी निगडित आहे असं वाटत असलं तरी आता तो केवळ आणि केवळ त्याच भागापुरता मर्यादित राहिलेला नाही। मात्र कोरोनाच्यामुळे पूर्ण अर्थचक्र गेल्या 2 वर्षात रखडलेलं असताना यंदाच्या वर्षी सुद्धा त्याचे साइड इफेक्ट पाहायला मिळतात। यंदाही पायीवारी न होणार याच भावनेतून विविध प्रकारच्या सूचना आणि निर्देश देण्यात आले आहेत। त्याचा विरोधही होतोय आणि त्याचमुळे पायीवारी ही संतांच्या पालख्या निघाल्यानंतर अनधिकृतपणे का होईना पण होईलच अशी भूमिका ही लावून धरली जाते। प्राप्त परिस्थितीमध्ये तुकोबारायांची पालखी प्रतिकात्मक रूपाने निघेल, ज्ञानोबारायांची पालखी सुद्धा प्रतिकात्मक रूपानेच निघेल आणि या पालख्या सरकारने दिलेल्या वाहनातून विठ्ठलाच्या चरणापर्यंत पोहोचतील। विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले वारकऱ्यांचे डोळे गेले 2 वर्ष पायीवारी करू शकलेले नाहीत। विठुरायाच्या दर्शनासाठी पायीवारीनच जावं, उराउरी एकमेकांना भेटावं, माऊली म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाची ख्यालीखुशाली विचारावी, ही आपली वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा कोरोना नामक एका अत्यंत अनपेक्षित स्थितीनं मोडून पडली आहे। सरकारचं म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला आरोग्यविषयक काळजी पाहता पायीवारी योग्य नाही, त्याला प्रतिवाद केला जातोय आणि याचमुळे पायीवारीच्या निमित्तानं कधी नव्हे तो असा अभूतपूर्व संघर्ष महाराष्ट्राला पाहायला मिळतो आहे। पायीवारी समर्थक एका बाजूला संतांच्या पालख्या निघाल्यानंतर रस्त्यावर आम्ही बाहेर येऊच आणि राज्य सरकारने जर पायीवारीला परवानगी दिली नाही तर आषाढीला पंढरपुरात अनपेक्षित गर्दी राज्य सरकारला थोपवता येणार नाही इतकी टोकाची भूमिका घेत आहेत। त्यांना राजकीय पक्ष म्हणून विरोधकांनी जरी समर्थन दिलेलं असलं तरी या वारकरी प्रतिनिधींचं स्वतःचं सुद्धा अस्तित्व आहे हे नाकारता येणार नाही आणि म्हणून आत्ताच्या घडीला चर्चेचा मुद्दा तोच, पायीवारी नाहीच। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता या नात्याने विकास लवांडे आहेत। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्याने भाऊ महाराज फुरसुंगीकर आहेत, स्वतः हभप ते आहेतच। आपल्यासोबत आणखीन एक हभप आणि पायीवारी समर्थक या नात्याने संतोष आढावणे आहेत आणि आरोग्य विश्लेषक म्हणून आपल्यासोबत अविनाश बाणाईत आहेत। या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। मला राजकीय चर्चा सुरू करण्यापूर्वी आत्ताच्या घडीची वैद्यकीय परिस्थिती आपल्या समोर ठेवायची आहे आणि त्या हेतूने मी सर्वप्रथम अविनाश बाणाईत यांना बोलतो करतो। बाणाईतजी, या आधी ज्या वेळेला पायीवारीची चर्चा झाली तेव्हा आपण ठामपणे पायीवारी शक्य आहे, कोरोनाचे नियम पाळून शक्य आहे इतकी स्पष्ट भूमिका घेतली होती। आत्ताच्या घडीला राज्य सरकार एका बाजूला वेगवान पद्धतीनं लसीकरणाच्या साठी तयारीला लागलंय, कृतीत ती गोष्ट उतरवतंय, पण दुसऱ्या बाजूला तिसऱ्या लाटेची भीती सुद्धा दाखवतंय आणि म्हणून पायीवारी नाकारतंय। डॉक्टर बाणाईत, आपण वैद्यकीय दृष्ट्या सांगा की जर समजा पायीवारीला परवानगी दिली, नियमित नियम पाळून लसीकरण झालेले आणि नियमांच्या अनुषंगाने पायीवारी करणारे इतकेच जण रस्त्यावर आले तर कोरोनाचा प्रसार वाढू शकतो का? मी माझ्या आधीच्या
म्हणण्यावर अजूनही ठामपणे उत्तर हेच देऊ शकतो की पायवारी ही पूर्णपणे शक्य आहे। आणि आताच्या घडीला जे काही तिसरी लाट वगैरे म्हणवल्या जाती आहे याचा या वारीशी संबंध नाही। प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या पद्धतीने लोक आता बाहेर निघालेले आहे, पूर्णपणे त्यांचा अवेअरनेस झालेला आहे, त्यांना पूर्णपणे माहिती झालेली आहे की मास्क लावायचाच आहे, डिस्टन्सिंग ठेवायचंच आहे, कुठे हात वगैरे लागले तर हात धुवायचेच आहे। ह्या सगळ्या गोष्टींचं ज्याला आपण मी त्रिशूळ म्हटलेलं आहे, हे जर प्रत्येकाने वापरात आणलं तर वारी पूर्णपणे शक्य आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींना ज्या काही भीती दाखवल्या जातात आहे आणि ज्या पद्धतीने थांबवल्या जातात आहे, आजच्या परिस्थितीला मी वैद्यकीय हे म्हणून हे एवढं सांगू शकतो की वारी ही पूर्णपणे शक्य आहे, फक्त काही नियम पाळणं खूप आवश्यक। अगदी आपण या गोष्टीबाबत वारंवार ठामपणे सांगता आहात की ज्यांना ज्यांना नियम पाळायचे आहेत ते नियम पाळून वारी करू शकतात। मला डॉक्टर बाणाईत आपल्या बरोबर संवादामध्ये एक आणखीन मुद्दा उपस्थित करायचा आहे, तो वैद्यकीय दृष्ट्या आपण स्पष्टपणे मांडावा। तो असा आहे, वारी जर पायी झाली तर महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढेल आणि ते आता आपल्याला परवडणार नाही। हा तर्क वैद्यकीय दृष्ट्या कितपत साधार आहे? प्रसादजी, मी आपल्याला याच्या आधी देखील सांगितलं होतं की व्हॅक्सिनेशन ज्या पद्धतीने होऊन झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने इन्फेक्शन होऊन गेलं, ह्या दोनच गोष्टी आहेत की आपल्याला कोरोनापासून वाचवणार आहे। इन्फेक्शन झालं तर इम्युनिटी ऑलरेडी डेव्हलप झालेली आहे, व्हॅक्सिनेशन झालं तर इम्युनिटी तयार केल्या गेली आहे। ह्या दोन्हीचे नंबर इतका जास्त वाढलेला आहे की आता फार जास्त घाबरायचं कारण राहिलेलं नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा याच्या आधी मांडलेला मुद्दा की वारीमध्ये प्रत्येक येणाऱ्याला जर तुम्ही RT-PCR केला आणि तो निगेटिव्ह आहे आणि त्याला परमिशन दिली, त्याला अलाउ केलं, तर वारी ही 100% बिना कोरोना पसरता शक्य आहे। फक्त तुम्हाला आपण आपली भूमिका मांडली चर्चेच्या सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये आपण या बाबतीत अधिकाधिक आणि स्पष्ट शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध सल्ला हा डॉक्टरांकडून घेतला। आता आपण चर्चेसाठी पुढे जातो आहोत। आपल्या सोबत विकास लवांडे आहेत। विकासजी, डॉक्टरांचं मत ऐकलंय, आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याच्या पलीकडे जाऊन राजकीय भूमिका म्हणून वारीला रोखलं जातंय का? तुमच्या आवडीचे डॉक्टर इथे काहीतरी सांगत असतील, त्यांना खरं तर कोविड टास्क फोर्सचं प्रमुख करायला पाहिजे। ते बाणाईत डॉक्टर कोण आहेत, तुम्ही फार त्यांचं वर्णन चांगलं केलं की तंत्रशुद्ध अगदी अशा भाषेत तुम्ही काहीतरी सांगितलं। त्यांनी कुठलीही तंत्रशुद्ध भाषा आणि कुठलेही मेडिकल सायन्स काही सांगितलेलं नाही। विकास लवांडे, एक मिनिट, हे काय माझ्या आवडीचे डॉक्टर असण्याचा विषय नाही। मला वाटतं की आपण अशा प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांबद्दल बोलताना थोडं भान बाळगायला पाहिजे। त्या टास्क फोर्सच्या एखाद्या सदस्याला बोलवायचं होतं। अगदी, तुम्ही आता सांगा कोणाला बोलवायचंय, नाव द्या, नंबर द्या, आता फोन लावतो। हा काय विषय असू शकतो की आम्ही आणलेले डॉक्टर हे वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित मानायचे नाहीत? तुम्ही त्यांचं जे काय म्हणणं ऐकलं, मी ऐकलं, ते जे काय सांगतात हे सामान्य माणसं कुणीही सांगू शकतात। त्यांचं म्हणणं जे काय ते डॉक्टर असल्यासारखं मला काही वाटलेलं नाही। तुम्ही त्यांचं म्हणणं स्वीकारू शकता, परंतु सरकारमध्ये एक आरोग्य यंत्रणा आहे, टास्क फोर्स तिथे नेमलेला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही नियम आणि आपल्याला काय म्हणणं आहे की टास्क फोर्सच म्हणणं ऐकायचं असं आपलं म्हणणं आहे का? आरोग्य खातं इथं स्वतंत्र आहे, तिथं काही एक डॉक्टर नाहीये। ठीक आहे, तुम्ही सांगा ना, आरोग्य खात्यातल्या कोणा माणसाचा सल्ला प्रमाण मानायचा? जर आरोग्य खात्यातल्या कोणा माणसाचा सल्ला प्रमाण मानायचा असेल तर राष्ट्रवादीचं कार्यालय उद्घाटन करताना तो सल्ला धुळकावला गेला। मुंबईमध्ये मेट्रोची चाचणी सुरू करताना हिरवा झेंडा दाखवताना सल्ला नाही पाळला गेला। भाजपचे प्रवक्ते मला आधी सांगा। मी प्रश्न तंत्रशुद्धरित्या तुम्हाला विचारतोय। तंत्रशुद्ध विचारलं काय? तंत्रशुद्ध विचारलं काय? नाही विचारलं, बरोबर मुद्दा विचारलाय तुम्हाला। तुम्हाला जर समजा तुम्हाला आमच्या पॅनलवरच्या डॉक्टरची क्षमता आणि त्याच्या दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याला आव्हान द्यायचं असेल तर मग हा प्रश्न उपस्थित राहणार। विकासजी, सल्ला मी मानत नाही। तुम्ही नका मानू, तुम्ही सल्ला मानू नका, तुम्ही सल्ला मानू नका। तुमच्यावर सल्ला मानण्याची लोकशाहीमध्ये कोणी जबाबदारी टाकलेली नाही, बळजबरी पण केलेली नाहीये। मुद्दा इथे काय आहे, तुम्हाला त्यांच्या वैद्यकीय क्षमतेविषयी प्रश्न उपस्थित करायची गरज काय? मला वाटतं एक मिनिट थांबा विकासजी, एकच मिनिट। आपल्या सोबत बाणाईतजी आहेत। बाणाईतजी, तुम्ही यांना उत्तर देऊ इच्छित आहात? नसेल तर आपण चर्चेला पुढे नेऊ।
मला मला विकासजींना एकच विचारायचं आहे की मी दिलेल्या गोष्टीमध्ये कुठली गोष्ट सायंटिफिक किंवा मेडिकल फील्डली बरोबर नाही हे प्लीज टू द पॉइंट विकासजी आपण सांगावं की मी जे सांगितलं आहे त्याच्यात तर्कशुद्ध काय नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना द्या, तसं प्रतिज्ञापत्र तुमच्या सहीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना द्या. मी 100% द्यायला तयार आहे, मी 100% द्यायला तयार आहे, परंतु आपणच आधी ठरवून घेतलं. एक मिनिट विकासजी, एक सेकंड मला डिबेट नाही करायची. मला एकच मी ऑन रेकॉर्ड आहे, मी कॅमेऱ्यावर आहे. आत्ताच्या आता चर्चा संपल्यानंतर तुम्ही केंद्र सरकारला, राज्य सरकारला एकच फक्त सांगायचं आहे गर्दी जी काय 25 लाख लोक वारकरी पंढरपूरला जमतात, त्या 25 लाख वारकरी जरी पंढरपूरला आले तरी कोरोनाचा काही फैलाव होणार नाही, संसर्ग होणार नाही. विकासजी इथेच तर खरा घोळ आहे. विकासजी इथेच खरा घोळ आहे. 25 लाख लोक येणारच नाहीयेत. मूळ मुद्दा इथे काय आहे? आपल्यासोबत पायीवारीचे समर्थक आहेत, त्यांच्याकडे जाऊ. एकदा विकासजी त्यांची भूमिका ऐकून घ्या. संतोष आढावणे आहेत. संतोषजी, 25 लाख लोकांना पंढरपुरात आणण्यासाठीचा आग्रह आहे की मोजक्या लोकांच्या मार्फत पायीवारीची परंपरा सुरू ठेवण्याचा आग्रह आहे? प्रसादजी, महत्वाचा मुद्दा असा आहे की वारी हा फक्त भगवत भक्तीचा आविष्कार नसून भक्ती आणि प्रेमाची अनुभूती देणारी एक सहज स्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वारी परिवर्तनाच्या दिशेनं पडणारं विवेकी पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, परिवर्तनाच्या दिशेनं पडणारं विवेकी पाऊल. त्यामुळं वारकरी जो आहे तो विवेक प्रधान आहे. कोणत्या स्थितीमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे याची त्याला पूर्ण जाणीव आहे. मागच्या चर्चेच्या वेळी आणि आतापर्यंत जे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले त्या सगळ्या प्रस्तावामध्ये सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं एकच मागणी होती की सनदशीर मार्गाने 25 लाखांची अपेक्षा सुरुवातीच्या काळात वारकऱ्यांनी केलेली नव्हती. त्यामुळे विवेकजी हा मुद्दा समजून घ्या. वारकरी विवेकशील आहे, त्याला हे वाटत नाही की कोरोना संक्रमण गतीनं वाढावं, परंतु जर निर्बंध आणि नियमच लावायचे असतील तर काहींनी नियमाची पायमल्ली करावी आणि वारकऱ्यांनीच नियम पाळावे. अशा पद्धतीचं दुटप्पी धोरण जे काही दिसतंय त्याबद्दल थोडीशी शंका येते. आपण त्याचबरोबर विकास लवांडेंच्या याही मुद्द्यावर बोलतो व्हा. विकासरावांना चिंता या गोष्टीची आहे की 25 लाख वारकरी पंढरपुरात जमतील. मी तुम्हाला विचारलंही होतं, 25 लाख जणांना पंढरपुरात आणण्याचा तुमचा हट्ट आहे का? 25 लाख वारकऱ्यांना पंढरपुरात आणण्याचा हट्ट अजिबात नव्हता. मी नव्हता म्हणतोय. परंतु आताची परिस्थिती जर पाहिली तर आता सांगता येणार नाही की किती वारकरी पंढरपुरात येतील. कारण वारी हा वारकऱ्यांचा आचार धर्म आहे आणि तुम्ही वारकऱ्याला त्याच्या आचार धर्मापासून बाजूला अजिबात करू शकत नाही. तरीही त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी वारकऱ्यांनी सनदशीर मार्गाने आम्हाला आपण जी ठरवून दिली संख्या ती त्यांच्यासाठी त्यांना मान्य नव्हती. त्याच्यामध्ये थोडा फेरबदल करावा. मी मागच्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की नियम बनवला म्हणजे नियम बदलता येत नाही असं नाही. थोडा फेरबदल करून वारकऱ्यांच्या भावनांचा विचार व्हावा, वारकऱ्यांच्या आचार धर्माचा विचार व्हावा, त्याच्या नियमाचा विचार व्हावा, त्याच्या परंपरेचा विचार व्हावा. परंतु तो विचार झालेला नाहीये. त्यामुळे आता सांगता येत नाही किती वारकरी येतील. परंतु आहात की आता सांगता येत नाही किती वारकरी येतील. संतोषजी, आपण आपल्या सोबत आहेत विकास लवांडेजी. विकासजींना संधी देऊयात. विकासजी, ही बदललेली परिस्थिती लक्षात येते आपल्याला? आपली त्या दृष्टीनं काही तयारी सुरू आहे का? सरकार म्हणून आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. नाही, मला सलग बोलू देणार असाल तर मी बोलतो. बिलकुल. आता आपण पूर्ण बोला. आता आपल्याला ना मी थांबवेन ना इतर कोणी थांबवेन. आपण पूर्ण वेळ म्हणून मला डिस्टर्ब करताय. नाही, मी आपल्याला तेच सांगतो, आपण 90 सेकंद पूर्ण बोला. वारी आणि वारकरी हे तत्वज्ञान, हे मानवनिष्ठ अध्यात्म आहे, हे आपण लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय हा हट्टाग्रही नसतो कधी, आणि आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही वारकरी संप्रदायाने संघटना केलेल्या नव्हत्या. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वारकऱ्यांच्या मध्ये आपली मनोवादी वृत्तीचे लोक काही घुसवलेले आहेत आणि ते सध्या त्याच्यामध्ये अस्वस्थ आहेत, चिडचिड करतायत किंवा सरकारला कुठेतरी टार्गेट करतायत. वारकऱ्यामधले 90-95% वारकरी हे शासनाच्या भूमिकेशी सहमत आहेत. या राज्यातल्या सर्व प्रमुख संस्थानं किंवा पालखी सोहळे आहेत यांच्याशी वारंवार सनदशीर सगळ्या चर्चा झालेल्या आहेत, सांगोपांग चर्चा झालेल्या आहेत आणि सर्व चर्चा व सांगोपांग होऊन राज्य सरकारने तसा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य खात्याशी, प्रशासनाशी चर्चा करून संभाव्य धोके लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. जर कोणी आता सत्याग्रहाऐवजी हट्टाग्रह करत असेल तर त्याला कोणाचा नाईलाज आहे. आणि या हट्टाग्रही मंडळींना माझी विनंती आहे, आपण
ज्ञानोबा वारकरी आणि तुकाराम हट्टाग्रह यांचा हा मंत्र विषय आहे. मी पुराव्यानिशी तुम्हाला सिद्ध करून देतोय. मी वारकरी तुमच्यामध्ये बोललो संप्रदायाच्या नव्हतो. नाही, नाही, मी बोलायचा तुमच्यामध्ये विषय बोललो, तुम्ही खरे वारकरी दिसत संघटनांबद्दल नाहीये. बोललात. तुम्ही वारकऱ्यांचा फोर व्हीलरमध्ये बसलाय वारकऱ्यांचा आवाज आणि जर फोर दडपल्या व्हीलरमध्ये जात बसून असेल, तुम्ही वारकऱ्यांच्या राजकीय भावना स्टेटमेंट करू समजल्या नका. जात, वारकऱ्यांनी एकत्र होऊ नये का? वारकऱ्यांनी वारकरी एकत्र होऊ नये का? वारकरी वाटत नाहीत संघटनांचा मला. विषय कुठून येतोय? तुम्ही मला वारकऱ्यांनी वारकरीच एकत्र वाटत होऊ नये नाही. का? तुम्ही मला वारकरी वाटत नाहीत. अरे ते कोण विकास वारकरी लवांडे, आहे की नाही ते एक आमचं मिनिट, आम्ही एक मिनिट. ठरवू. ते मला काही तुम्हाला सिद्ध करून देण्याची विकास गरज लवांडे नाही. हे काय चाललंय तुमचं? मला एक कळत नाही. तुम्हाला अविनाश बाणाई डॉक्टर वाटत नाहीत, संतोष आढळणे वारकरी वाटत नाहीत, काही वेळानी तुम्ही म्हणाल प्रसाद काथे अँकर नाही त्यांनी म्हणून. कठोर बोलायचं नाही असा सिद्धांत आहे का? वेळ प्रसंगी त्यांनी कठोर झालं पाहिजे. माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या आधी. तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही. माझं विकासजी, पूर्ण बोलणं- सगळं तुमच्या- बोलण्यासाठी तुमच्या- तुम्ही उत्तर घेतलेलं नाही विवेकजी. तुमच्यामध्ये चर्चेमध्ये बोलत आलात, तुम्ही बोलत चर्चेमध्ये असताना आलात, बोललो का? चर्चेमध्ये आलात तर संयुक्त बोला. मनोवादी तुम्ही मध्ये वृत्ती, बोलायची गरज नाही. वारकऱ्यांना काय समोरचं करायचं ऐकायची काय नाही तयारी करायचं हे कळतं. सरकारच्या काय भूमिका आहे ती ऐकायची 95% तयारी करा. वारकरी सहमत आहे याचा अर्थ काय होतो? बंडा तात्यांनी, आदरणीय बंडा तात्यांनी आता एल्गार केलेला आहे. बंडा तात्या वारकरी नाहीत का? विकासजी आपलं उत्तर अपेक्षित करतो. आणि मध्ये बोलणार असेल तर मला बोलायचंच नाही. ठीक आहे, आता विकासजींना राग आलेला दिसतोय. संतोषजी आपण विनंती तुम्ही कुठली करूया. पद्धत पाडली? चर्चेची ही पद्धत आहे का? विकास लवांडे आपलं म्हणणं आता आणखीन 40 सेकंदामध्ये पूर्ण करतील. ठीक आहे, विकास लवांडे आपलं म्हणणं पूर्ण करा. आपण थोड्या वेळापूर्वी जेव्हा थांबला होतात त्यावेळेला आपलं म्हणणं असं होतं की वारकऱ्यांचं संघटन चुकलं, ते संघटन भाजपनी केलं ते चुकलं, वारकरी हट्टाग्रही नसतात. ही आपली 3 विधानं आहेत. आता या पुढची विधानं 40 सेकंद. वारकऱ्यांच्या मध्ये 5% लोक हे भाजपने संघटित केलेले आहेत. ते त्यांना राजकीय हेतूने केलेले आहेत. म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाने देशातल्या वारकरी आघाडी निर्माण केलेली नाही. जी भारतीय जनता पार्टीने वारकरी आघाडी म्हणून स्वतंत्र सेल काढलेला आहे, याच्यासाठीच काढलेला आहे की तो राजकीय हेतूने काढलेला आहे. त्यांना लोकांच्या जीविताची काळजी नाही. मानवनिष्ठ अध्यात्म ज्याला कळतो ते इथे कोरोना संसर्गामध्ये सरकारने घेतलेला निर्णय, सरकारच्या निर्णयाशी राजसत्तेशी संघर्ष करणार नाहीत. आज जर ज्ञानोबा तुकोबा असते तर त्यांनी सुद्धा राजसत्तेला सहकार्यच केलं असतं. कारण इथे सरकार जे काय ते लोककल्याणकारी आहे, लोकांच्या हिताचा निर्णय घेत आहे आणि राज्यातल्या 90-80% वारकऱ्यांनी त्याला पूर्ण सहमती दिलेली आहे. ठीक आहे. सरकारने एकतर्फी निर्णय घेतलेला नाही. ठीक आहे, आपली वेळेची मर्यादा आहे. आपण आता जे काही आरोप केलेत त्याच्यावर संतोष आढळणे यांनी आक्षेप मगाशी नोंदवला होता. आता त्या अनुषंगाने जे राजकीय मुद्दे आहेत त्यावर मी भारतीय जनता पार्टीच्या कडून आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले हबप भाऊ महाराज फुरसुंगीकर यांना बोलतं करतो. भाऊ महाराज, तुम्ही वारकरी आहात हे मला ठाऊक आहे. विकासजींना मान्य होईल की नाही हा नंतरचा मुद्दा, पण आत्ताच्या घडीला वारकऱ्यांचं संघटन आणि वारकऱ्यांच्या संघटनाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी झालेला प्रयत्न हा राजकीय हेतून प्रेरित आहे, हा आरोप राष्ट्रवादीकडून केला गेलेला आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आश्चर्य वाटतं की एखादा जर आपण विचार स्वातंत्र्य आहे म्हणतो आणि विचार स्वातंत्र्य असताना या ठिकाणी विकासजींनी काही मुद्दे मांडलेले आहेत. मान्य आहे, आम्ही त्या मीटिंगला होतो. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्या वेळेला मीटिंग बोलवली त्या मीटिंगला होतो. आम्ही आमचे त्या ठिकाणी मुद्दे मांडलेले होते, आमच्या मागण्या त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. अजितदादांनी त्या सगळ्या त्यांचे जे काही सहकारी आहेत, विभागीय आयुक्त, कलेक्टर, कमिशनर, आयजी यांच्या सोबत चर्चा करून आम्हाला सांगा म्हटलं होतं. आम्ही आमचे प्रत्येक मुद्दे त्यांच्याकडे दिलेले आहेत. संघटनाचा विषय राहिला, संघटन हा विषय बाजूला ठेवा, पण वारकऱ्यांनी आपली मतच मांडायची नाहीत असा विकासजींचा आग्रह आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. मगाशी ते स्वतः म्हणतात दुराग्रही नाही. दुराग्रही नाही तर मग आमची भूमिका समजून घ्या की आम्ही जर या ठिकाणी 50 लोकांची मागणी करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रातून 10 पालख्यांच्या वतीनं 5-5 माणसं आम्ही त्या ठिकाणी चालू द्या म्हणतोय, हा आमचा दुराग्रह आहे का? आम्हाला प्रश्न पडतो या ठिकाणी. असं कदापि होऊन देऊ नका. आम्ही शासनाचा आणि जनतेचा या दोघांचा आदर करून या ठिकाणी 5-5 जण म्हणतोय. 10-5-50 हा मुद्दा आमचा या ठिकाणी आहे. भाऊ महाराज, मग आताच्या घडीला 25 लाख लोकांची पंढरपुरात गर्दी होण्याची भीती सरकारला का वाटत असेल? या 2 शक्यता आहेत. पहिली शक्यता अशी की जर समजा राज्य सरकार एक
विकासजी एकच मिनिट संधी देतो. मी भाऊ महाराजांना एक प्रश्न विचारून आपल्याचकडे येतोय. राज्य सरकारला तुम्ही दिलेला शब्द पाळणार नाही अशी भीती वाटू शकते, किंवा तुम्ही 50 लोकांची परवानगी मागून 200 लोक आणू शकता अशीही चिंता वाटू शकते. दिलेला शब्द वारकरी पाळतील यावर आपण ठाम आहात का? जर समजा पायी वारीला परवानगी नियमात बसून द्यायची असेल तर? हो, नक्कीच. वारकरी हा दिलेल्या वचनाला जागणारा आहे. आणि दुसरी गोष्ट विकासजी, आजपर्यंत 25 लाखाची यात्रा पंढरपूरमध्ये कधीही भरलेली नाही. 10-12 लाखाच्या वर यात्रा कधीही झालेली नाहीये. आपण गैरसमज करून घेऊ नका, कारण आपण अभ्यास करून बोलता त्याचा मला आदर आहे. काय हे लक्षात घ्या. ठीक आहे. विकास त्यावेळेला लवांडेंचं आपण काही बोलता, उत्तर आणि सरकारची- निरीक्षण या संदर्भात आहे का? आपण त्यांचं म्हणणं ऐकणार आहोत. विकास लवांडेजी बोला, वेळेची आज मर्यादा आहे प्रत्येकाला. मानवतेवर आणि समतेवर आधारलेला वारकरी संप्रदाय आहे. इथे महाराष्ट्र हा वारकऱ्यांच्या संतांच्या विचाराने चाललेला आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही लोक अजून प्रतिगामी विचाराचे आहेत. हे अजून प्रक्रिया सुरू आहे. प्रतिगामी लोक हळूहळू पुरोगामी विचाराकडे येतील, कधीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतील. कोणता विचार संतांनी प्रतिगामी सुधारणेचा वाटला विचार- आपल्याला? तुम्ही का डिस्टर्ब करताय मला? प्रसादजी, तुम्हाला मी बोलावं असं वाटत नाही सर, मी गप्पच बसावं का? नाही, अजिबात नाही. अरे काय विकास टोचतंय लवांडे माझं गप्प बोलणं? बसून कसं चालेल तुम्हाला माझं चर्चेमध्ये? बोलणं का टोचतंय? तुम्हाला माझं बोलणं का टोचतं? नाही, अहो, टोचण्याचा काय, मी प्रश्न विचारला ना. तुम्ही म्हणालात वारकऱ्यांमध्ये प्रतिगामी लोक आहेत असं तुम्हाला सुचवायचंय का, असं मला विचारायचं होतं. 5% लोक मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जो RSS मनुवादी वृत्तीची लोक तिथे घुसलेले आहेत. ते हिंदुत्ववादाचा तिथे प्रचार करतात. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाचा गैरफायदा सातत्याने घेत आहेत. हे आमचं रोजचं निरीक्षण आहे. बर. आणि असे लोक इथे चर्चेमध्ये आणून त्या वारकरी संप्रदायाचा अवमान कुणी करू नका. वारकरी संप्रदाय हा फार समंजस आहे, नाही, मानवतावादी पण या- विचाराचा आहे. विकासजी, आणि सरकारने विकासजी, पूर्ण याच्यावर- त्याच्यामध्ये वारकऱ्यांची काळजी घेतलेली आहे. आज देहूमध्ये आपण पाहिलं असेल, पालखी प्रस्थानला किती गर्दी जमलेली होती. तुमचा कॅमेरा जरा जय महाराष्ट्राचा तिकडे दाखवा जरा इथे. अहो, तिकडे काय दाखवायला सांगताय तुम्ही? आता पहा, ते दिसतायत दृश्य. हवं असेल तर फुल फ्रेम करून दाखवतो तुम्हाला. किती तुम्ही गर्दी आहे बोलताय बघा. ना, ती गर्दी आता स्क्रीनवर दिसतेच आहे. वेगळं नाही, काही किती दाखवण्याची गर्दी गरज आहे? नाही. ही गर्दी जर पालखी प्रस्थानला असेल तर पायी वारीची परवानगी दिल्यानंतर किती गर्दी जमणार आहे याचा कोणी अंदाज देऊ शकतं का? अच्छा, म्हणजे लोकांना आज पालखी लोकांना प्रस्थानाला जी गर्दी काय होती ती तुमच्या सरकार- दृष्टीनं योग्य नव्हती. यापेक्षा कमी गर्दी असायला हवी होती. नियमावली ही नियमानुसार आहे. चर्चा करून नियमावली ठरवलेली आहे, मनमानी केलेली नाही. ठीक आहे. शासकीय यंत्रणेवर, पोलीस यंत्रणेवर, आरोग्य यंत्रणेवर आधीच वर्षभराचा ताण आहे. आणखी पोलीस यंत्रणेवर आणि आरोग्य यंत्रणेवर ताण देऊ नये. आणि त्या सहमतीचे संतोषजी- 80-90% वारकरी या राज्यामध्ये आहेत. कुठलेही संतोषजी वारकरी याचं हट्टात उत्तर करत देतील. नाहीत. संतोष आढवणेजी याचं उत्तर संप्रदाय- देतील. संतोषजी बोला. वारकरी हे महाराष्ट्र सरकारच्या विचाराशी सहमत आहेत. ठीक आहे. बहुसंख्य वारकरी हे महाराष्ट्र सरकारच्या विचाराशी सहमत आहेत असं सांगून पायी वारीसाठी कोणीही बाहेर पडणार नाही हेही सुचवू पाहतायत विकासजी. विकासजी, वारकरी सरकारच्या विरोधात अजिबात नाही. महत्वाचा मुद्दा घ्या. कारण सरकारला आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी वारकरी काल कटिबद्ध होता, आजही कटिबद्ध आहे. परंतु आता परिस्थिती तशी नाहीये. मागच्या चर्चेच्या वेळी आपण नव्हता, त्यावेळी आम्ही बोललो होतो की जर आपण तेव्हाच सनदशीर मार्गाने या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. कसली वेळ एकदा आली? कसली वेळ आली? आज जी गर्दी दिसते, कसली वेळ आली? कुणी वेळ आली कसली? ही गर्दी न थांबणारी आहे हे विकासजी तुमचा आता. हट्टाग्रह सुरू आहे. बंडातात्या हा कराडकरच्या हट्टाग्रह नाही. संघटनेचा हा हट्टाग्रह आहे. सखूबाईंना बंडातात्या कराडकर वारीसाठी जायचं होतं. बंडातात्या वारीला जाताना कराडकर त्यांना आणि पकडून त्यांची आणलं, संघटना- बांधून ठेवलं. स्वतः हे देवाला भाजपचे सखूबाईच्या जागी संघटित बांधून झालेले घ्यावं लोक लागलं इथं आणि सखूबाईला हट्टाग्रह पंढरपूरला करतायत. पाठवावं लागलं. सखूबाईंना देवानी स्वतः सखूबाईच्या जागी स्वतःला बांधून सगळं माहिती घेतलं आहे आणि आम्हाला. सखूबाई आम्हाला सगळं पंढरपूरला माहिती गेल्या. हा आहे. हट्टाग्रह आहे का? माझ्याही घरी वारकरी संप्रदाय आहे. हा माझ्या घरी हट्टाग्रह दिंडी आहे का? माझ्या हा गावात पण दिंडी हट्टाग्रह आहे का? आणि जर तो हट्टाग्रह असेल तर मग देवानी मान्य का करावा? लोकांच्या आरोग्याशी, जीवनाशी कुणी खेळ खेळण्याचा प्रयत्न करू नका. लोकांच्या ते जीवाशी कुणी फक्त खेळू नका. वारीतच दिसतंय का तुम्हाला? ते फक्त आपल्या वारीतच स्वतःच्या दिसतंय. दुसरीकडे हक्कासाठी गर्दी लोकांच्या नाही जीवाशी का? खेळू नका. दुसरीकडे लोकांच्या- गर्दी नाही का? एकच मिनिट, एकच मिनिट. विकासजी, नाही का? विकासजी, एक महत्वाचा प्रश्न इथे संतोषजी तुम्हाला विचारतायत, तो आवाजात कदाचित पोहोचला नसेल. नियम फक्त वारकऱ्यांनाच आहेत का? ज्यांनी नियम तोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. मग तुमची याच्यातून सांगण्याची इच्छा तुमची काय इच्छा आहे का दिसतीये? वारकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करावे? नाही तुमची इच्छा आहे का वारकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावे? हा 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 प्रश्न आहे ना. बरोबर. फार बरं झालं तुम्हीच हा स्वतः प्रश्न विचारला. संतोष आढवणे याचं उत्तर द्या. ज्यांनी नियम तोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा तुम्ही जो मुद्दा सांगितला, तिथे 150 प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत सरकारने. हा 150 कार्यकर्त्यांमध्ये मोठं कुणीच नाहीये, हेही विसरता येणार नाही. बंडातात्या कराडकरांवर प्रसंगी कारवाई होऊ शकते हे संकेत असतील तर संतोष आढवणे आपली प्रतिक्रिया पटकन अपेक्षित करतो.
तात्यांनी यावेळी वारकऱ्यांच्या हिताची निर्णय घेत असताना अनेक आंदोलनं केलेली आहेत. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. वारकरी संप्रदायाने कुणाला नेतृत्व दिलेलं नाही. अहो, आदरणीय तात्यांनी वारकरी देहूमध्ये संप्रदायाला कोणी नेता नाही. प्रसादजी माझा मुद्दा ऐका. वारकरी नेता नाही. आदरणीय तात्यांनी वारकरी कीर्तनकारांसाठी संप्रदाय वारकऱ्यांसाठी हा देहूमध्ये जे ज्ञानोबा आंदोलन केलं त्याची तुकोबारांची दखल का घेतली नाही आपण? वारकरी त्याची दखल का संप्रदाय घेतली नाही बंडातात्याचं आपण? भक्त नाही. वारकरी संप्रदायातले कुणीही बंडातात्याचे कार्यकर्ते नाहीयेत. मला वाटतं विकास कार्य- लवांडे वारकरी बंडा तात्या संप्रदायामध्ये कराडकर यांच्याविषयी कोणी बोलताना कार्यकर्ता किमान आदरसूचक उल्लेख व्हायला हवा. अरे तुरे त्यांचा उल्लेख होता कामा नये, कोणाचाच होता कामा नये. संतोष आढवणे एक मिनिट. विकासजी ऐका ना, मगाशी तुम्हाला बोलताना अडवलं तर तुम्ही म्हणायला लागलात की हे बरोबर नाही. आता संतोष आढवणेंना तुम्ही बोलू देत नाही आहात. राजकीय पक्ष नाही तो. वारकरी हेच संप्रदाय आम्ही तुम्हाला सांगतोय की वारकरी वारकऱ्यांचं संप्रदायाची कुणी विचारधारा आहे. नेतृत्व ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारावर चालणारा स्वयंघोषित काही नेते वारकऱ्यांचं स्वयं नेतृत्व प्रवाह आहे. करतायत. वारकऱ्यांना नेत्याची गरज नाही. अगदी वेळेची वारकऱ्यांमध्ये कोणी नेता नव्हता, आज नाहीये आणि भविष्यात सुद्धा नसेल आणि आजला तरी तो स्वीकारला जाणार नाही. वारकरी आघाडी कशासाठी आहे? अहो, वारकरी आघाडीचा आणि यांचा काही संबंध नाहीये. हे पंढरपुरातून आपल्या बरोबर बसलेले वारकरी आहेत. बंडातात्या कराडकरांची पण संघटना आहे. बंडातात्या कराडकरांना वारकऱ्यांनी पण मला एकच मिनिट संतोषजी थांबा. संघटनांबद्दल काय बोलताय? काय संतोषजी थांबा जरा. संतोषजी मला एक प्रश्न विचारू द्यात. विकास लवांडेंचा हा कायमचा तर्क असतो की वारकऱ्यांचा संघटन योग्य नाही. मला हेच कळत नाही, लोकशाही असलेल्या देशामध्ये समविचारी लोक एकत्र आली तर चुकलं कुठं? बंडातात्यांना चालत नाही. बंडातात्यांचा अहिंसेवर विश्वास नाही. अरे हे तर अजूनच कमाल निघायला लागलं. एक अहो, वक्तव्य हिंसा आपल्याकडे. करणाऱ्या डाऊ कंपनीला बंडातात्यांनी त्याचा विरोध डाव केला. कंपनी बरोबर तुम्ही सांगितलं. हा बरोबर सांगतोय. सांगा डाव कंपनीचं सांगा, आंदोलन जाळपोळ वगैरे सगळं सांगा. हो केलंय. हा म्हणजे तुमचा हिंसेवर विश्वास नाही. कीर्तनामध्ये टाळकरी का गाई कापायला परवानगी देणं ही हिंसा नाही का? आमच्या संतांनी स्त्री पुरुष समान गाई कापायला परवानगी देणं ही हिंसा नाही का? अमंगल आमच्या संतांनी सांगितलं. अहो, गाई कापायला परवानगी देणं ही हिंसा नाही का? व्यवस्थेचं समर्थन करता का बरं? भले तरी देऊ कासेची लंगोटी नाताळाची माती हानो काठी, हे प्रमाण नाही का आपल्या लक्षात? भेद अमंगल हे विसरू नका. नाताळाची माती हानो काठी हे प्रमाण नाही का आपल्या लक्षात? भेद अमंगळ कुणाच्याही भेदाभेद करू हो, नका. मी तेच बोलतोय. महिला आलेले चालत नाही. वेळेची मर्यादा आहे. मी दोघांनाही थांबण्याची विनंती करतो. वेळेची मर्यादा आहे. भाऊ महाराज फुरसुंगीकर जाता जाता शेवटची 30 सेकंद पटकन आपल्यासाठी आहेत. माफ करा, आज डॉक्टर साहेब आपल्याला पुरेसा वेळ देता आला नाही. भाऊ महाराज फुरसुंगीकर जाता जाता 30 सेकंदात सांगा, आजपासून जेव्हा तुकोबाराय निघतात, उद्या ज्ञानोबाराय निघतील, पुढच्या 10 ते 11 12 दिवसांमध्ये आषाढीपर्यंत महाराष्ट्रातलं चित्र काय असेल? 30 सेकंदात पटकन. महाराष्ट्रातलं चित्र आम्ही मगाशी स्पष्ट केलेलं आहे की संतांच्या पादुका या जागेवर राहणार आहेत. वारकऱ्यांना चालण्याची परवानगी मागतोय आणि याच्यामध्ये कोणीही येणार नाहीये. आणि जाता जाता विकासजींना एक मुद्दा सांगू इच्छितो की भोपाळला जे वायू दुर्घटना घडली होती, त्या वायू दुर्घटना घडल्यानंतर डाऊ कंपनी ही महाराष्ट्र सरकारने इथं आणली होती आणि ती डाऊ कंपनी घालवण्याकरता इथल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून डाऊ कंपनीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. हे आपल्याला कुठे दुःख आहे का? ठीक आहे, त्याची चर्चा आपण स्वतंत्रपणे करू. आज वेळेची मर्यादा आहे. विकासजी माफ करा, आता वेळेची मर्यादा असल्यानं मला इथेच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. येत्या दिवसांमध्ये पायी वारी जाण्याच्या वाटेवर कशा प्रकारचं चित्र असतं त्याकडे आपलं लक्ष राहणार आहे. आत्ताच्या लक्षवेधी चर्चेत तुर्तास इतकंच. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.